मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रमा आणि अक्षय दोघेच जण आर्थाला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेले असतात. त्याचवेळी सीमा त्या दोघांना म्हणते की कुठे निघालात तुम्ही. तेव्हा लगेच रमा सीमाला सांगते की अहो आई, बघितलं का, आर्थाचं डोकं ना असं मागून चपटं झालंय. तेव्हा लगेच सीमा हसू लागते आणि म्हणते की अरे देवा, एवढीशी गोष्ट आणि तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांकडे नेता हिला, आणि यामध्ये काहीच काळजी करण्यासारखं नाही. तेव्हा लगेच सीमा म्हणते की कसे ना, बाळ जर का एका बाजूला झोपलं ना तर हे असं डोकं एका बाजूने होतच चपतो, कारण मेंदू हा पूर्णपणे डेव्हलप झालेला नसतो ना. आणि यावर अगदी सोपा उपाय, आणि तुझ्या आईने दिली ना तुला रमा मोहरीची उशी, त्यावर झोपवलं तुला, म्हणजे त्या मोहरीच्या उशीवर त्या बाळाचं डोकं ठेवायचं, म्हणजे डोक्याचा भाग त्या मोहरीवर दाबला जातो आणि डोकं छान असं गोल करकरीतच राहतं. पण हे सगळे झाले जुने उपाय, आणि तुम्हाला हे सुद्धा नसेल करायचं ना, अगदी सोप्यातले सोपे उपाय सुद्धा आहेत. तेव्हा लगेच रमा आणि अक्षय विचारतात की कसं येऊ, जसं तुम्ही सांगा आम्हाला. तेव्हा सीमा पुढे सांगू लागते की जसं की बाळाला एकाच उशीवर झोपवायचं नाही आणि बाळाची कूस ना बदलत राहायची, पण त्यासाठी आपल्याला ना लक्ष ठेवावं लागतं, आणि त्या बाळाला पाठीवर सुद्धा खूप वेळ झोपवायचं नाही तर डोक्याचा भाग चपटा होतो, आणि उचलताना सुद्धा नीट लक्ष द्यायचं, आणि नक्की काही बाकी टेन्शन नाहीये ना, एवढंच असताना असं अक्षय पुन्हा सीमाला विचारतो. तेव्हा सीमा ही म्हणते की अरे हो, एवढंच असतं, आणि मी काय खोटं बोलते का. आणि पुढे सीमा म्हणते की तुम्हा सगळ्यांना लहानाचं मोठं केलंय ना, हे सगळ्यांची सवय असते आम्हाला. आणि पुढे सीमा हसत असते, दोघांना म्हणते की आता तुम्ही दोघे जण खरे आईबाप शोधताय बरं का. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अगं आई, मला तर खूपच टेन्शन आलं होतं, हिने खूप टेन्शन दिलं होतं मला, आणि रात्रभर झोपलो नाही. तेव्हा लगेच सीमा उठते आणि म्हणते हिला तरी कुठे माहिती सगळं, पण होईल, हिलाही हळूहळू या सगळ्यांची सवय होईल, असं ही पुढे सीमा म्हणते. पुढे सीमा त्या दोघांना सांगते की आता तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट तर घेतली आहे ना, तर तुम्ही तिला दाखवूनच या, आणि तिचं जनरल चेकअप वगैरे होईल, आणि तुमच्या मनाचं समाधान होणं महत्वाचं. आणि पुढे सीमा म्हणते की तुम्ही लवकर जाऊन या बरं. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे रमा आणि अक्षय दोघे जण आर्थाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतात, आणि त्याच वेळी रमा मात्र खूपच काळजीत असते, आणि ती अक्षयला सतत विचारते तुम्ही आर्थाची दुधाची बाटली घेतली का, पाण्याची बाटली घेतली का. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं हो, मी घेतलं. तेव्हा लगेच पुन्हा रमा म्हणते की तुम्ही तिचं डायपर घेतलं का. तेव्हा अक्षय पुन्हा म्हणतो की हो, मी घेतलं. तेव्हा रमा पुन्हा चिडचिड करत म्हणते की ना, ह्या सगळ्या गोष्टी मीच भरायला हव्या होत्या, म्हणजे जाईपर्यंत मी हे घेतलं का, ते घेतलं का, असं केलं का, तसं केलं का, हे सगळं असंच चालू राहील. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर. तेव्हा रमा म्हणते की ठेवला होता मी मागच्या वेळी तुमच्यावर विश्वास, मग काय झालं, आणि मागच्या वेळी मी तुम्हाला 3-4 चपली घ्या म्हणाले होते. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की मला काय माहिती त्याच्या लाळेमुळे झबले ओढले होतील. तेव्हा पुन्हा रमा म्हणते की अहो, पण लाळे त्याच्यासाठीच असतं ना, ते पण नाही घेतलं तुम्ही. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की अगं होऊ शकतेच हो, मला काय डझनभर बाळांचा अनुभव आहे का. तेव्हा रमाई म्हणते की मग काय मला आहे का. आणि ते दोघे जण एकमेकांशी वाद घालू लागतात. त्यानंतर फायनली रमा आणि अक्षय दोघे जण आर्थाला घेऊन जायला निघतात, आणि ते दोघे जण जात असताना अक्षय रमाला म्हणतो की तुझं लक्ष नाहीये माझ्याकडे. तेव्हा रमाई म्हणते की तुम्ही पण आठवा ना, शेवटचं छान दिसतेस असं कधी म्हणाला होतात. तेव्हा लगेच अक्षय आठवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि रमा लगेच म्हणते की तुम्हाला आठवणारच नाहीये, कारण तुम्ही म्हणालाच नाहीये. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, ते गडबडीत राहून गेलं, पण आता म्हणू का तू छान दिसतेस म्हणून. तेव्हा लगेच रमा म्हणते की आठवण करून दिल्यावर कोणीही म्हणेल, आता नको. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की चिडके, तू छान दिसतेस, आणि रमा लगेच हसू लागते. तेव्हा लगेच अक्षय रमाचा हात हातात घेतो आणि तिच्या हाताला किस करतो. तेव्हा लगेच तो म्हणतो की हा किती छान वास आहे हा हाताचा, बाळाच्या स्मेल आहे हा तर. तेव्हा रमाला लगेच राग येतो, आणि रमा म्हणते की चला पुढे, आणि अक्षय गाडी चालू लागतो. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे सीमा इकडे झोपलेली असते, आणि अभिषेक येतो, आणि तो दारू प्यायलेला असतो, आणि तो तिथे येऊन डिरेक्टली सोफ्यावर झोपतो. आणि त्याच वेळी आनंद सुद्धा तिथे येतो, आणि आनंद आणि सीमा दोघे जण अभिषेकला समजावू लागतात, पण अभिषेक मात्र दारू प्यायलेला असतो, त्यामुळे त्याला काहीही कळत नाही की तो काय करतोय. आणि आनंद अभिला उठवू लागतो, आणि लगेच सीमा इमोशनल होत म्हणते की किती शहाणा मुलगा आहे, पण काय झालं याचं. जानवी आणि आनंद दोघे जण बोलत असताना रमा तिथे येते, आणि रमा त्या दोघांना म्हणते की माझ्याकडे ना एक आनंद आहे, एक प्लॅन आहे, आणि आनंदला सुधरवण्यासाठी, आनंद अभिला सुधरवण्यासाठी
करण्यासाठी आनंद, रमा आणि जान्हवी तिघेजण बाथरूमचे नळ बंद करतात आणि बाथरूम मध्ये आरतीचा फोटो लावतात आणि आरतीला बघून अभि लगेच बाथरूम मधला नळ बंद करतो आणि अभि खूपच इमोशनल होतो आणि तो आरतीच्या फोटोकडे बघून म्हणतो की आरती तू मला ओरड ना की अभि नळ बंद कर म्हणून. त्यानंतर पुढे रमाने फ्रीज मध्ये सुद्धा आरतीचा फोटो लावलेला असतो आणि अभि फ्रीज मधून ऍपल घेऊन फ्रीजचे दार न लावताच तिथून जायला निघतो. पण ज्यावेळी त्याला तिथे आरतीचा फोटो दिसतो तेव्हा लगेच तो आरतीला म्हणतो की सॉरी, मी ना फ्रीजचे दार लावायला विसरलो, मी आत्ताच दार लावतो. आणि त्यानंतर अभि दारूची बाटली घेऊन बाहेर प्यायला बसतो आणि त्यावेळी तो दारू पिणार तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि तो अभिला म्हणतो की अभ्या झालं का परत तुझं सुरू. आणि पुढे म्हणतो की अरे अभ्या किती पिशील रे. तेव्हा लगेच अभि म्हणतो की मी पिणार, माझ्या आयुष्यात आता बाकी काहीच नाही. तेव्हा अक्षय त्याला म्हणतो की असं तुला वाटतंय पण तू जर नीट विचार केलास ना तर आयुष्यात खूप काही आहे. आणि तो आरतीचा फोटो अभिषेकच्या समोर ठेवतो आणि म्हणतो की आरती जर इथे असती तर तिला हे आवडलं असतं. आरतीचा फोटो बघताच ती दारू खाली ठेवतो आणि आरतीचा फोटो पाहू लागतो. आणि इकडे रमा आणि अक्षय दोघे जण खूपच खुश होतात. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे रमा लगेच खाली येते आणि सगळ्यांना सांगते की आपण केलेल्या प्लॅनमुळे अभिदादांवर फरक पडतोय. आणि सीमाई म्हणते की अभिला खूप त्रास होतोय, त्यासाठी आपण वाटेल ते करूयात. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की रमा आणि अक्षय दोघे जण अर्थासाठी आणि अभिसाठी जे काही करतायत ना ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते त्या दोघांचे आभार मानतात. तेव्हा लगेच रमा म्हणते की काका यात आभार काय मानायचे, आणि आपण एक कुटुंब आहोत आणि तुम्ही मुंग्यांची रांग बघितलेत का, आणि त्या कशा चिकाटीने एकमेकींसोबत असतात नेहमी, आणि तसंच कुटुंबाचं सुद्धा असतं आणि आपणच आहोत एकमेकांसाठी. अक्षय म्हणतो की अभ्या आता घरी आहे म्हणून त्याच्या सवयीवर आपण आळ घालू शकतो, पण जेव्हा तो बाहेर जाईल तेव्हा रमाकांत काका लगेच म्हणतात की आज ना अर्थाला माझ्याजवळ राहू देत, आणि जर अर्थाबद्दल अभिला प्रेम वाटलं तर चांगलंच होईल ना, मी प्रयत्न करून बघायला काय हरकत नाही. आणि आनंद सुद्धा म्हणतो की हो आपण असंच करूया. तेव्हा रमा लगेच म्हणते की मला जरा भीती वाटते आणि अभिदादा त्या दिवशी जे काही भागले ते मी विसरू नाही शकत. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की रमा आपण सगळेजण आहोत की इथे, आणि तो आता असं नाही वेडेपणा करणार. आणि सीमाई म्हणते की बाळाचा स्पर्श झाला ना तर त्यालाही बरं वाटेल आणि तू नक्की सुधारेल. आणि ते तिघे जण पुन्हा प्लॅनिंग करतात. त्यानंतर रमाकांत काका अभिला बघताच लगेच अर्थाला त्याच्या जवळ घेऊन जातात आणि अर्था रडू लागते. लगेच अभि म्हणतो की बाबा त्या बाळाला थांबवा, त्याचं रडणं मला इरिटेट करतंय. आणि अभि अर्थाचा चेहराही बघत नाही. आणि रमाकांत काका अभिला म्हणतात की अर्था हसताना किती छान दिसते, बघ ना तिच्याकडे. तेव्हा अभि म्हणतो की मला नाही बघायचंय तिच्याकडे. आणि रमाकांत काका पुढे म्हणतात की तिला बापाच्या माहेरची उप तरी मिळू देत ना, बघ ना तिच्याकडे. आणि पुढे अर्थाला बघून अभि इमोशनल होतो आणि तो अर्थाचा चेहरा बघतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो अर्थामुळे त्याचं मन बदलत असतं. तेवढ्या शशिकांत तिथे येतो आणि तो अभ्याला पुन्हा घेऊन जायला लागतो आणि म्हणतो की तुला मी जन्नत दाखवतो असं त्याला म्हणतो. आणि शेवटी शशिकांत अभिला तिथून घेऊनच जातो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंद रमा आणि अक्षयला म्हणतो की तुम्हा दोघांना ब्रेकची गरज आहे, तुम्ही कुठेतरी फिरायला जा आणि आम्ही सांभाळतो अर्थाला, तुम्ही अर्थाची काळजी नका करू. आणि अर्थाला सोडून अक्षय आणि रमा दोघे जण फिरायला जातात आणि रमा मात्र खूप इमोशनल होत असते. तर मित्रांनो अशाच मालिकांच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.